वाजवायला? जा र, कालच घेतली ना. कुठनं? गावाबाहेर जत्रा लागली, काल तिकडेच गेलतो. लय मजा आली असं ना? लय म्हणजे लयच, एकदम भारी. जिलबी खाल्ली? हा घोड्यावर बसला? हा आईस्क्रीम खाल्ली? हा. त्या मायला तुला नुसतं खायचं सुचतंय. आकाश पाण्यात बसला? अरे या डाकी काय तू, आकाश पाण्यात नाही बसलो तर कसली मजा, मी त्यात बसलो. लय जात असेल ना? अरे इतका उंच की आपला हात आकाशाला लागतो. हा, इतकं उंच? मग काय वरनं सगळा गाव दिसतो. सगळं गाव दिसतो? माझं घर पण दिसत? हा संगीचं पण घर दिसत? मायला तुला काय आवडत त्या पुळका संगीचा? डबा देते ना दर रस्त्याला. चला चला, मला उशीर होते, मला शिकवणीला जाईल. त्या मायला यायचं तर बरंच आहे. अरे त्याचा बाप सावकार आहे, आपल्या आपासारखा मजूर नाही. खरंच आकाश पाडलं तर आपलं समजा गाव दिसत असेल का? अरे त्यात बसल्याशिवाय दिसणार आहे का? पण बसायचं का त्यात? जायचं का आपण बी जत्रेला? जाऊया की. जसं बी चिंचा, बोर, करवंद खाऊन लय कंटाळा आलाय. जत्रेत मस्त जिलबी आईस्क्रीम तरी खाऊ. त्या मायला तुला नुसतं खायचं सुचतंय. अरे ते फुकट नाही, पैसे लागणार त्यासाठी. पण किती? माझ्या अंदाजे 25 रुपये तरी लागतील. अरे बरं, पण एवढे पैसे आणायचे तरी कुठनं? आयडिया. काय काय काय? नको नको, जाऊ दे. अरे काय पोरग आहे हे. मला एक आयडिया सुचली. काय काय? आपण घरी असं सांगू की शाळेत पैसे भरायच्यात नवीन वहीसाठी. हा, शाळेच्या नावावरती पैशाला कोणी नाही म्हणणार नाही. हे बेस्ट आहे. ठरलं तर जातोय आपण बी जत्रेला. अल्लड मनाची दुनिया नारी करते नव्या स्वप्नांची वारी. वेचुनी काटे स्वप्न फुलांची पात, खेळ सारा त्याच्या अंगणी नांदतो. रोजचा चंद्र तो नव्याने पाहतो, पांघरुण मायेचा जन्म सुखाचा वाटतो. असं आभाळ आभाळ त्याच मोकळ मोकळ, असं आभाळ आभाळ त्याच मोकळ मोकळ, असं आभाळ आभाळ त्याच मोकळ मोकळ, असं आभाळ आभाळ त्याच मोकळ मोकळ. आंबाचींचा करवंद रोजची ही मेजवानी, सुरपारंबी दंगा मस्ती, हीच त्याची दुनिया सारी. नाही कुणाची चिंता ना कुणाचे बंधन, रुसवा फुगवा सारा क्षणभर असतो. असं आभाळ आभाळ त्याच मोकळ मोकळ, असं आभाळ आभाळ त्याच मोकळ मोकळ, असं आभाळ आभाळ त्याच मोकळ मोकळ, असं आभाळ आभाळ त्याच मोकळ मोकळ.
ए, अरे काय कुठं? अरे कुठं जाणार बाबा, रात झाले ना, घरला जातोय मी. अरे मग असा चेहरा का पाडून चाललास? आता काय सांगू बाबा तुला, अरे पैशाची लय नड आहे. पैशाची नड आहे. अरे पैशाची नड तर समड्यासनी आहे. तुला माझी गत तर माहित आहे. अरे बायको सोडून गेली, चहा पाण्याला बी पायका नाही. अरे इश प्यायला बी पायका नाही. हे पक्या 5 रुपये दे ना, 5 रुपये दे ना दारू प्यायला. अरे कधीतरी शुद्धीत राहत जा. शुद्धीत? अरे तू शुद्धीत आहेस ना व? अरे शुद्धीतलं आयुष्य लय बेकार असतं गड्या. वय मी आपला असाच बरा. दे ना 5 रुपये दारू प्यायला, तुझ्या पाया पडत. अरे जा ना बाबा, अरे जा ना. ए पक्या, अरे शुद्धीतलं आयुष्य लय बेकार असतं गड्या. वय लय बेकार असतं तिथलं आयुष्य. त्याला बोलव की जेवाय. रवी, ए रवी. अव याची शाळा काय आपल्याला परवडायची नाही. त्याच्या शाळेनं 25 रुपये मागितलेत वहीसाठी. आता हे वहीचं खूण मध्येच कुठनं आणलं? आता गप बसती का? अहो तुम्हीच लय डोक्यावर चढवलंय त्याला. माझं तर काय बी ऐक ना, जसा बाप तसा तो काळट. त्याला काय बी बोलू नग, याक त्याची काय चूक आहे? आपलं नशीबच खराब आहे. आता तूच विचार कर, त्यानं शिकून त्याचं चांगलं करायचं की आपल्यासारखं भोग त्यानं बी भोगायचं? आणि आपण बी कोणासाठी जगतोय ग? अहो पण याला काय जगणं म्हणतात वय? वाण्याने उधारी दिल्याशिवाय वाण देणार नाही म्हणून सांगितलंय. त्या सावकाराची माणसं कुठे बी वाट अडवतात. उद्या हाताला काम मिळेल की नाही ते बी ठावं नाही. बघू उद्याचं उद्या. रवी, ए रवी, रवी, ए अरे इथं आहेस वय? अरे म्या देतो तुला 25 रुपये. चल जेवायचं. बा तू कधी गाव पाहिलंस का? हा, रोज बघतो की. अरे समध्या गावात भटकतो ना कामासाठी. तसं न वर्ण पाहिलंस का? म्हणजे आकाशातून. अरे येडा का खुळा तू, झोप गप. आया बा कुठं आहे? मला नाही ठावं. माझं 25 रुपये. मला नाही दिलं. शाळेतच जरा. रवी आलं का रे शाळेला? मला काय माहित. तो तुला काय बोलला का? नाही बाबा. बरं तू घरी सांगितलंस का? हो, आधी धपाटे खाल्ले. नाहीतर तुला खायला लय आवडतं ना.
येतो का खायला? नको रे बाबा. हा पण एक काम चांगलं झालं, आपल्याला जत्रेला जायला मिळणार, जिलेबी खायला मिळणार. हायच का अजून ते? तू सगळे पैसे आहे ना खाण्यातच उडव. तू रा खाली, आम्ही जातो आकाश पाळण्यात वर वर वर. अरे थांब, मला मिळू दे. रवी, अरे उठ की. हे घे. होय, पैसे आणले का? पैसे आणले का तू? होय, सांग ना पैसे आणलेस का? ए, काय बघतोय माझ्याकडे? पैसे दे. शाळेतच जरा. सावकार गेलाय बघ. अरे मागच्या टायमाला दिलेलं पैसे अजूनही परत केलं नाहीस आणि आता तोंड वर करून आणखी पैसे मागतोस वय. तसं नव मालक, मग कसं आहे? थोडी नड हाय. पुढच्या वक्ताला देतो की समजो एकदम. अरे बाबा कुठनं देणार? हा काय आहे तुझ्याकडे द्यायला? आता बायकोला विकतोस की काय? मालक, खरंच थोडी नड हाय. ए भाड्या, असं समध्यासनी पैसे वाटायला लागलो ना तर एक दिवशी भिकेला लावाल मलाच. काय बी मिळायचं नाही. चाल नाही घेत ना. मालक, खरंच थोडी नड आहे. आईचं बेनर भिकारडे कुठले येतात तोंड वर करून पैसे मागाया. अरे दादा, हा बोला. काय काम मिळेल का? काम बिम काय नाही, जा तू. घे बाबा. अरे सकाळपासून पोरगा आला नाही कामाला. सगळी भांडी घासायची पडल्यात. घरी बी काम करा, हिथं बी काम करा. पे पे तू लवकर पी. ए बाबा तुला काय हवंय? म्या घासू भांडी? तू घासणार होय भांडी? होय. बर, 5 रुपये मिळतात, चालेल का? चालेल. बर चल घास लवकर, चल. नीट घास बाबा. मालक, झाली भांडी घासून. झाली का? होय. बर, नीट घासली का? होय मालक. बर बर, 1 मिनिट थांब. तुझे 5 रुपये. 1 2 हे 3 4 आणि हे 5. बर, हे घे तुझे पैसे. परत का? ए बाबा इकडे. काय मालक? चहा घेतो का? चहाचं किती होतील? पैसे नका, चहा घे, थांब. नाही, चहाऐवजी पैसे मिळालं असतं तर. वा रे वा, म्हणजे तुला बोट दिलं तर तू हातच धरायला लागलास की.
चालले घेत ना आईला कुठनं येतात. दादा काही काम देता का? काय काम नाही बाबा, जा पुढे जा. दुःखाला नाही र थोडं, सुखाची नाही र जोड. दुःखाला नाही र थोडं, सुखाची नाही र जोड. मानसाच्या जन्माचं र सुटना हे कोड. भाकरीचा चंद्र झाला नशिबाच्या ताटात. इसकटली स्वप्न सारी जगण्याच्या नादात. असं आभाळ माझ फाटक फाटक. देव कुणाला म्हणाव काही कळना कळना त्याच्या सण्याचा ठाव. काही लागना लागना पाय चालती चालती कष्टाची रवाट. नशिबानं घातलं या कसला ह्यो घाट. असं आभाळ माझं फाटक फाटक. बघ माझे 25 रुपये. हे बघ माझे 25 रुपये.